रूप पाहता लोचनी सुख झाले हो सासरी Yeah.
कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी
कान्हया रे जगजेठी, कान्हया रे जगजेठी, देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेडिले, एतवरे होता संग अंगे अंग लपविले. कान्हया रे जगजेठी, देई भेटी एक वेळा, तुका म्हणी पाहिले मागे, एवढ्या वेगी अंतरला. कान्हया रे जगजेठी, देई भेटी एक वेळा, पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मी घातला. विढला कान्हया रे जगजेठी, देई भेटी एक वेळा, काय मोकलेले वनी सावजानी वेडिले. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
यांचा प्रसिद्ध अशा पद्धतीचा विरहणी प्रकरणातील गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राधेच्या मुखातील भाषा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने कशी आहे याचा विचार करतात. राधा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हाक मारते आहे आणि हाक मारत असताना ती असं म्हणते, कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. याचं कारण असं आहे की मी अडकले आहे. कुठं अडकले? काय मुकलिले वनी सावजानी वेडिले. या वनामध्ये मी अडकलेली आहे. बरं, याचा अर्थ तू माझ्यापासून दूर गेला म्हणजे मला माहित आहे तू काही फार दूर गेला नाही, कारण येतवरी होता संग अंगे अंग लपविले. सगळ्या बाकीच्या गोपिकांनी राधेला विचारलं, राधे नेहमी कृष्ण तुझ्या बरोबर असताना आज नेमकं तुझ्यापासून हा कृष्ण बाजूला का झाला? तेव्हा राधेने फार गोड उत्तर दिलं, तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला, म्हणून मी त्याला विनंती करते, कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या निळजेपाडा घेसर या भागामध्ये राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा, त्याचबरोबर श्री गुरुदत्तात्रेयांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, भगवान श्री गणेशाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि या तिघांच्याही मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, भजनी मंडळी, या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं काम करणारी सर्वच पूजनीय मंडळी, या मंदिराला विशेष पद्धतीचं सहकार्य करणारी सगळीच आदरणीय मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तन सेवा, अचानक प्राप्त झालेली ही कीर्तन सेवा. विठ्ठल विठ्ठल काही ऋणानुबंध असतात. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये कर्मशास्त्र हे फार बलवत्तर आहे. कर्मशास्त्र असं म्हणतं की एखाद्याचं कार्य जिथं करायचंय तिथं ते करायलाच लावतं. असं कर्मशास्त्र हे फार बलवत्तर आहे. माणसाने किती जरी ठरवलं तरी माणसाच्या म्हणण्याप्रमाणे न वागू देता भगवान आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावतो, म्हणून तो भगवान आहे. बरोबर. किती जरी तुम्ही पत्रिका छापल्या, नियोजन केली, नियोजित महाराजांची नावं टाकली, फोटो छापले, तरी ज्याला पाठवायचं त्यालाच पाठवायचं. असं काहीतरी या पत्रिकेच्या संबंधाने आणि नियोजनाच्या संबंधाने झालं असेल. काही असेल, काही योगायोग म्हणा, काही ऋणानुबंध म्हणा. या परिसराचे आणि माझ्या घराचे ऋणानुबंध हे अनादी कालापासूनचे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, काही योगायोग जुळून येत असतात. मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. माझे वडील सद्गुरु दादा इथं उपस्थित आहेत. म्हणजे आपल्याला एक महाराज भेटणं कठीण आहे, आम्ही बापलेक इथं हजर आहोत. तसं एरवी आम्ही दोघंही मिळून एखाद्या कार्यक्रमाला जाणं, तसं अलीकडल्या काळामध्ये फार दुराप्रस्त झालंय. आमच्या परंपरेतल्या कार्यक्रमालाही आम्ही दोघं कधी मिळून जात नाही, कारण व्यस्तताच दोघांच्याही पाठीमागे तितके आहे. म्हणून मी म्हटलं काय योगायोग या निर्जीपाड्याचे आहेत आणि आमचे आहेत मला माहित नाही, परंतु मला तर इथं सेवेला येताच आलं. परंतु सद्गुरु दादाही इथं कीर्तन सेवेकरिता इथं आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. या भागामध्ये काम करणारी संप्रदायाची सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. परिहारामध्ये जास्त वेळ न देता या मंदिरामध्ये राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा असल्यामुळे राधेनेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने काय चिंतन केलं, त्यामुळे या अभंगाची योजना. विठ्ठल योग्य ठिकाणी योग्य अभंग घ्यावे इतका सेन्स भगवंताने आम्हाला दिलेला आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला एखाद्याच्या वाढदिवसाचं कीर्तन असतं आणि त्याला यादसाठी केला होता 8 तासाचा अभंग घेतला जातो. अशा अडचणी फारी निर्माण होतात. परंतु राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे आणि म्हणून थोडंसं राधेचं आणि कृष्णाचं एक प्रेम किंवा भक्ती किंवा भाव ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी प्रगट केला,
या अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे. हा अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे. विरहिणी प्रकरणातला हा अभंग आहे. मुळात ही विरह ही अवस्था नेमकी काय आहे? राधेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधाने झालेला जो विरह आहे तो विरह या अभंगातून तिने प्रगट केलेला आहे. भक्तिशास्त्रामध्ये भक्तीतील सर्वोत्कृष्ट अवस्था म्हणून विरहाकडे पाहिलं जातं. भक्तीचा विचार करत असताना प्रेम या शब्दाचा विचार केल्याशिवाय भक्तीची परिपूर्णता नाही. मुळात प्रेमाचा विचार कोणत्या शब्दाने करायचा? प्रेम प्रेम तरी नेमकं म्हणायचं कशाला? थोडस धाडसाने बोलतो. भक्तिशास्त्राला अभिप्रेत असलेलं प्रेम वेगळं आणि व्यवहारामध्ये आपण ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम वेगळं. मी त्याचे काही दाखले देऊन पुढे जातो. उलट तत्वज्ञानाने चिंतन करताना असं सांगितलंय की प्रेमाची व्याख्या नेमकी करायची काय? प्रेमाची व्याख्या करताच येत नाही असं नारद भक्ती सूत्र आम्हाला सांगतं. देवर्षी नारद मुनींचा भक्तिशास्त्रावर एक अत्यंत 84 सूत्राचा नारद भक्ती सूत्र नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये एक सूत्र असं आलेलं आहे, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. देवर्षी नारद मुनी असं सांगतात की प्रेम स्वरूपम अनिर्वचनीय. प्रेमाचं स्वरूप हे अनिर्वचनीय आहे. याचा अर्थ प्रेम कसं आहे हे शब्दाने बोलता येत नाही आणि त्याला नारदांनी दृष्टांत दिला, मुकास्वादनवत असा दृष्टांत दिला. मुकास्वादनवत या शब्दाचा अर्थ आहे एखादा मुका मनुष्य आहे. ऐका, मुका मनुष्य आहे, त्याला साखर खायला दिली. मुक्या माणसाला साखर खायला दिली. साखर त्यांनी खाल्ल्यानंतर त्याला विचारलं साखर कशी लागते? विचारलंय कुणाला? मुक्याला. मुक्या माणसाला सांगता येईल का? मुक्या माणसाला साखर कशी हे सांगता येत नाही. पण मी पुढचा प्रश्न विचारतो, त्यानं साखरेच्या गोडीचा अनुभव घेतला नाही का? घेतला ना. साखरेच्या गोडीचा अनुभव घेतला, पण साखरेच्या गोडीचा अनुभव त्याला सांगता आला नाही. तसं प्रेमाचा अनुभव घेता येतो पण प्रेमाचा अनुभव सांगता येत नाही. विठ्ठल महाराजांचे शब्द आहेत, प्रेमनये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. महाराजांचे शब्द आहेत, प्रेमनये सांगता, प्रेमनये बोलता, प्रेमनये दाविता. प्रेम कसं आहे हे शब्दाने सांगता येत नाही. प्रेम कसं आहे हे दाखविता येत नाही. प्रेम कसं आहे हे बोलता येत नाही. अनुभव चित्ता चित्त जाणे. याला नारद भक्ती सूत्रातलं आणखीन एक सूत्र देतो, अनुभव रूपम असं नारदांनी सांगितलंय. प्रेम कसं आहे? अनुभव रूपम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, कामनारहितम, गुणरहितम, अनुभव रूपम अशी काही लक्षणं त्याला सांगितले. याचा अर्थ प्रेमाचा अनुभवच घेता येतो, ते बोलता येत नाही. तरी माझ्या मनामध्ये पूर्व पक्षाच्या दृष्टीने प्रश्न आहे, प्रेम जर बोलता येत नाही असं संतांची वचनं सांगतात, असं नारद भक्ती सूत्र सांगतात, मग अलीकडल्या काळामध्ये तर प्रेमाच्या गोष्टी फार बोलल्या जातात. थोडस धाडसाने एक वाक्य सांगू, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे असं म्हटलं की नक्की ओळखायचं हा टोपी घालायचा कार्यक्रम आहे. कारण प्रेम बोलताच येत नाही ना. शास्त्र सांगतं प्रेम कसं आहे हे सांगता येत नाही आणि तुम्ही तर प्रेम आहे असं म्हणायला लागला. बोलताच येत नाही तरी बोलायला गेला, नक्की ओळखायचं हे खरं नाही. याचं उत्तर देऊन पुढे जातो. ऐका, प्रेम असा शब्द उच्चार केला की प्रेमाचं अस्तित्व संपतं. जरा बारीक ऐका, मी हे सगळं का सांगायला लागलोय? मला राधा आणि कृष्ण या दोघांमधलं प्रेम सांगायचं आहे. या दोघांमध्ये असलेलं जे निरतिशय, निर्विकल्प, निर्विकार असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा विचार मला मांडायचा आहे. प्रेम असा शब्द तोंडाने उच्चार करता येत नाही आणि जर उच्चार केला की प्रेमाचं अस्तित्व संपून जातं. मी उदाहरण देतो. प्रेम असा शब्द उच्चार केला की त्याचं अस्तित्व संपून जातं. नीट ऐका, एक खोली आहे, त्या खोलीमध्ये दिवा आहे, तो दिवा पेटलेला आहे. खोली आहे, आतमध्ये दिवा आहे, प्रज्वलित म्हणजे पेटलेला तो दिवा आहे. आतमध्ये आहे तोपर्यंत पेटलेला आहे, प्रज्वलित आहे. तो आतून दिवा उचलला आणि उंबरट्यावर आणून ठेवला. आपल्या खोलीचा जो उंबरा असतो ना त्या उंबऱ्यावर आणून ठेवला. आतमध्ये आहे तो दिवा पेटलेला आहे, तो उंबऱ्यावर आणून ठेवला आणि मोठ्याने वारा आला, काय होईल त्या दिव्याचं? विझून जाईल. बरोबर आहे. पुन्हा एकदा विचारतो, आतमध्ये आहे तोपर्यंत कसं आहे? पेटलेला आहे आणि उंबऱ्यावर आणून ठेवला की काय झालं? विझून गेला. आतमध्ये आहे तोपर्यंत पेटलेला आहे आणि उंबरट्यावर आणून ठेवला की विझून गेला. पुढचा ऐका, तसा प्रेम नावाचा दिवा हृदयात आहे तोपर्यंत पेटलेला आहे, या उंबऱ्यावर आणून ठेवला विझून गेला. विठ्ठल हा उंबरटाच आहे ना, हा उंबरटा आहे. याच्यावर तो दिवा आणून
ठेवला की जसा विझतो तसा प्रेम नावाचा दिवा या उमऱ्यावर म्हणजे तोंडामध्ये म्हणजे शब्दाने व्यक्त केलं की ते विझून जातं. म्हणून अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेम शब्दाने बोलता येत नाही. एक विषय माझा झाला. या प्रेमाचा विचार करत असताना 3 पद्धतीने केला. नीट ऐका. 1 अनन्य ममता, 2 अविच्छिन्न तन्मयता आणि 3 आनंद रूपता. हे प्रेम 3 अंगाने व्यक्त केलं जातं. प्रेमाचा एक घटक सांगितला अनन्य ममता, प्रेमाचा दुसरा घटक सांगितला अविच्छिन्न तन्मयता आणि प्रेमाचा तिसरा घटक सांगितलाय आनंद रूपता. मी उदाहरणं देऊन ओव्या देऊन पुढे जातो. अनन्य ममता या शब्दाचा अर्थ काय? अनन्य या शब्दाकडेच लक्ष द्या. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही. हे प्रेमाचं एक महत्वाचं अंग आहे. त्याच्याशिवाय काही माहीत नाही. मी तुम्हाला काही प्रमाण देऊन पुढे जातो. त्याच्याशिवाय काही माहीत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, त्याच्याशिवाय आम्हाला काही माहीत नाही. याला म्हणा ही अनन्य ममता. दुसरं उदाहरण प्रमाण देऊ. आम्हा विठ्ठल एक देव येर अवघेची वाव, त्याच्याशिवाय आम्हाला काही माहीत नाही. याला म्हणा अनन्य ममता प्रेम. आणखीन एक प्रमाण देऊ. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही माहीत नाही. याला म्हणा अनन्य ममता. थोडक्यात प्रेमातलं पहिलं अंग सांगितलं भगवंताशिवाय दुसरं काहीही माहीत नसणं. याला म्हणायचं प्रेम. विठ्ठल त्याच्याशिवाय काही माहीत नाही. मी रामायणातला एक दृष्टांत अनेक वेळेला देत असतो. काय झालं? राम रावणाच्या युद्धामध्ये एक रावणाकडली युद्धे मारले गेली आणि एके दिवशी रावण हतबल झाला, डोक्याला हात लावून बसला. आपल्याकडले एक सगळे युद्धे मारले गेले, काय करायचं असं म्हणून डोक्याला हात लावून बसला. तेवढ्यात रावणाच्या लक्षात आलं एक चांगला योद्धा आपल्याकडे आहे पण झोपलाय म्हटले. त्याचं नाव काय? झोपला म्हटलं की नाव त्याच्याशिवाय दुसरं कोणाचं येतच नाही म्हणाल. म्हणजे झोपला म्हटलं की त्याच्याशिवाय दुसरं काही नाव येत नाही. याचा अर्थ झोपलेले कुंभकर्ण असं नाही, पण कुंभकर्ण हा झोपलेला असं म्हणा. जे झोपले ते कुंभकर्ण असं नाही. कुंभकर्ण हा झोपलेला होता एवढंच म्हणायचं आहे. पण गमतीने आपण सुद्धा घरामध्ये एखादा जर चालू कीर्तनामध्ये सुद्धा झोपला तर लोक म्हणतात काय कुंभकर्णासारखा झोपलाय असं म्हणतात त्याला. म्हणजे हा कुंभकर्ण शब्द एवढ्याच गोष्टी करता आपल्याकडे प्रसिद्ध झालेला आहे. काही शब्द रामायणातले असतील, महाभारतातले असतील, ते शब्द तिथंच आपल्याला प्रसिद्ध झालेले दिसून येतात. त्याच्याशिवाय बघा तुम्ही अनेक पद्धतीची उदाहरणं आपल्याला देता येण्यासारखी आहेत. म्हणजे कधी कधी बोलता बोलता आपण वेगवेगळी नावं काही माणसाला देऊन टाकतो. म्हणजे एखादा जर अतिशय कुचित भावनेने बघत असेल तर लोक आम्हाला बोलता बोलता म्हणतात महाराज ती दुर्योधनासारखा आहे बघा. काय म्हणतात बोलता बोलता? तो दुर्योधनासारखा आहे. किंवा कधी कधी गावांमध्ये सुद्धा एखाद्या महिलांमध्ये जर काही घडलं तर एखादी महिला दुसऱ्यांना सांगताना म्हणते अहो ती कैकेयीचाच अवतार आहे असं बोलते. बोलता बोलता म्हणते ती कैकेयीचा अवतार आहे. म्हणजे कैकेयी, मंथरा हे शब्द जसे एखाद्या चुकीच्या गोष्टी करता प्रसिद्ध आहेत तसे रामायण महाभारतातले काही शब्द चांगल्या गोष्टी करता सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणजे कधी कधी एखाद्या 2 सख्या भावांमधलं प्रेम पाहिलं की घरातली माणसं सुद्धा म्हणतात ही जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आहे असं म्हटलं जातं. किंवा एखादा लहान भाऊ थोरल्या भावाच्या नित्य आज्ञेत असेल तर घरातली माणसं म्हणतात हा लहाना म्हणजे अगदी भरताचंच काम करतोय असं म्हणायला हरकत नाही. असंही आपल्याला दिसून येतं. कुंभकर्ण झोपलाय. रावणाने विचार केला त्याला उठून आणावं कारण युद्ध संपायची वेळ आलेली आहे. जावा बोलून आणा. 2-4 जण गेले त्या कुंभकर्णाला उठवायला लागले. उठा उठा युद्ध संपायची वेळ आली, उठा. आपण नाही का म्हणत आता उठा झालंय कीर्तन. आपण ही जागा करतोच की तेव्हा झालं का जागा कीर्तन? हो उठा उठा. तसं त्यांना ते उठवलं. उठवल्यानंतर ते घेऊन आले त्यांना. ते म्हटलं काय रे बाबा एवढी छान झोप लागली होती. मग त्याला ते सगळं सांगितलं. त्याला काही माहित नव्हतं ते सगळं सांगितलं. आणि मग सगळं सांगितल्यानंतर कुंभकर्ण युद्ध करण्याकरता आतमध्ये युद्धामध्ये प्रवेश करतो. नीट ऐका. करता करता त्याच्या हातामध्ये गंधमादन नावाचं वानर लागतं. लहानसं वानर त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये येतं. कुंभकर्णाने असं त्याला दाबायला सुरुवात केली. त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडायला लागल्या. ते रक्त बाहेर पडायला लागलेलं पाहिल्यानंतर कुंभकर्णालाच वाईट वाटलं. कुंभकर्णाने त्या वानराकडे पाहिलं आणि त्या वानराला सांगितलं एक काम कर. म्हटले काय? काही नाही तू फक्त मोठ्याने म्हण मी रावणाचा जय जयकार एवढं म्हण मी तुला जिवंत सोडतो. कुंभकर्ण वानराला म्हणायला लागला रावणाचा जय जयकार एवढं म्हण मी तुला जिवंत सोडतो. तुझी होत असलेली हाल मला पाहावे ना. तू फक्त रावणाचा जय जयकार एवढं म्हण मी तुला जिवंत सोडतो.
ते जे वानर होतं ना, त्या वानराने कुंभकर्णाकडे पाहिलं आणि सांगितलं, कुंभकर्णा मी रावणाचा असं म्हटलं की तुम्हाला जिवंत सोडणार ना? हो. मग नीट ऐक म्हटले, मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं म्हटले. ऐका रामायण किती गोड आहे. मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं. पुढलं वाक्य सांगू. ही गोष्ट त्या काळात त्या वानरांना कळत. एवढंच सांगायचं मला, काही पुढलं वाक्याचं सांगायचं नाही. आता याच्यावर ओळखून घ्या आपल्याला नेमकं काय कळतंय ते. ऐका, हे मी का सांगायला लागलो, याला म्हणा अनन्य ममता, याला म्हणा प्रेम. विठ्ठल किती मला 3 गोष्टी सांगायच्या आहेत, त्याच्यातला एक गोष्ट संपली. शतखंड माझी होईल अनन्य ममता याचा अर्थ त्याच्याशिवाय आम्हाला काही माहीत नाही. हा विचार एक प्रेमाच्या संबंधाने आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. दुसरा विचार आपल्याला अविच्छिन्न तन्मयता या दृष्टीने सांगितला जातो. अविच्छिन्न तन्मयता म्हणजे काय? नारद भक्ती सूत्रामध्ये आणखीन एक सूत्र आलेलं आहे, तन्मयाहा. तत्मयाहा म्हणजे तत्स्वरूप होऊन जाणं, याला अविच्छिन्न तन्मयता म्हणायचं. कळण्याकरता सांगू आपल्याला, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता कसलाही भेद राहिला नाही अशी स्थिती येणं, याला अविच्छिन्न तन्मयता म्हणायचं. ते आणि मी एकच झालेलो आहे अशा अवस्थेपर्यंत पोहोचणं, याला म्हणा अविच्छिन्न तन्मयता. थोडं आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने ऐकायचं झालं तर, त्याच्यामध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये तो आहे अशी स्थिती येणं, याला म्हणा अविच्छिन्न तन्मयता. म्हणजे मी राहिलो नाही तर मी तू झालाय, आणि तू राहिला नाही तर तू मी झालाय अशी स्थिती येणं. किंवा अगदीच तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, या स्थितीमध्ये जाणं अविच्छिन्न तन्मय याला म्हणा. मी आपल्याला याच्याकरता एक उदाहरण देऊन पुढे जातो. साधं उदाहरण आहे, महाभारतातलंच उदाहरण देतो. एक रामायणातलं उदाहरण दिलं, एक महाभारतातलं देतो. त्यांनी द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये झोपलेले होते. रात्रीची वेळ झोपलेले होते. ऐका जरा नीट. आणि रात्रीच्या वेळेला मध्यरात्री एकदम मोठ्याने राधा 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 म्हणून हाक मारायला लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपलेले, आणि झोपलेले भगवान रात्रीच्या वेळेला राधा 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 म्हणून हाक मारायला लागले. रुक्मिणी माता जवळ होत्या. रुक्मिणी मातेने हाताला धरून उठवलं. काय चाललंय? मध्यरात्रीच्या आता त्या रुक्मिणी होत्या म्हणून हाताने उठवलं. फक्त हा, पण ते राधा राधा तुम्ही रात्रीच्या वेळेला म्हणायला लागलात, काय कळतं का नाही तुम्हाला? कोणही राधा का म्हणून तिचं नाव घ्यायला लागलात? भगवंताच्या लक्षात आलं, अरे आपलं चुकलंय, आपण द्वारकेचे राजे आहोत, 16,108 पत्नी आपल्याला आहेत, आणि अशा स्थितीमध्ये आपण राधा राधा म्हणायला लागलो. नाही, चुकलं, राहू दे. नाही, राहू द्या. काय कोण आहे ही राधा? सांगा, काय तिचा अधिकार आहे? तुम्ही जर एवढं तिचं नामस्मरण करत असाल, नक्कीच तिचा काहीतरी अधिकार असेल ना, दाखवा तिचा अधिकार काय. भगवंतांनी सांगितलं, सकाळच्या वेळेला तुला दाखवतो. नीट आहे काय? यमुनेच्या काठावर जाऊया. भगवान रुक्मिणीला घेऊन यमुनेच्या काठावर गेले. यमुनेच्या काठावर राधा अशी फेरा मारत होती, कृष्ण कृष्ण भजन करत होती. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, अशा पद्धतीचं तिचं वागणं चाललेलं होतं. एकदम भगवंतांनी मोठ्याने हाक मारली. राधे म्हटल्याबरोबर राधा भगवंताकडे पाहते, धावत येते. भगवान राधेकडे जातात, दोघं एकमेकाला मिठी मारतात. रुक्मिणी मातेने सांगितलं, मी इथं अधिकार विचारायला आली, ही मिठी मारायला नाही म्हटले. इथं अधिकार काय सांगा ना. सांगतो म्हटले, थांब. भगवंतांनी काय केलं, त्या यमुनेच्या काठावर एका बाजूला एक काठी बांधली, दुसऱ्या बाजूला एक काठी बांधली, मध्ये एक दोरी बांधली, आणि एक पाण्याने भरलेला हंडा, स्वतः पाण्याने भरलेला हंडा भगवंतानी रुक्मिणीच्या डोक्यावर दिला. आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी, मी पाण्याने भरून दिलेला हंडा तुला या दोरीवरनं इकडून चालत चालत तिकडे जाता येईल का? त्या यमुनेच्या पात्रावर त्या दोरीवरनं चालत जायचं, पाण्याने भरलेला हंडा घेऊन जायचं. रुक्मिणीने सांगितलं, काय अवघड आहे, मी जगन्माता आहे, मला या जगामध्ये काहीही अशक्य नाही असं नाही, मला सगळं शक्य आहे. म्हटले, काय एवढासा छोटासा हंडा घ्यायचा आहे, डोक्यावर घ्यायचा आहे, दोरीवरनं चालत जायचं, काय अवघड नाही, जा बरं म्हटले.
ती पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि दोरीवरनं रुक्मिणी माता इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर निघाल्या. आता यमुनेचं पात्र हे विस्तीर्ण आहे. तुम्ही जर गोकुळाला वगैरे तिकडे गेला तर लक्षात येईल. म्हणजे अतिशय मोठं यमुनेचं पात्र. आणि निघाल्याबरोबर दोरीवरनं जात असताना एकदम खाली पाहिलं, डोळे गरगर फिरायला लागले आणि घाबरल्या रुक्मिणी माता पाण्याच्या त्या हंड्यासहित यमुनेमध्ये पडली. पडल्याबरोबर काठावर राधा आणि कृष्ण हसायच लागले होते. रुक्मिणी माता बाहेर येतात आणि रुक्मिणी मातेने भगवंताकडे पाहिलं आणि सांगितलं, प्रभू माझी जी परीक्षा घेतली ती हिजी घेऊन दाखवावं. भगवंताने सांगितलं तिची घ्यायची होती म्हणूनच तुझी अगोदर घेतली. तिची परीक्षा घ्यायचीच आहे म्हटले म्हणून तुझी अगोदर घेतली म्हटले. बघ म्हटले आता एक पाण्याने भरलेला हंडा भगवंताने राधेच्या डोक्यावर दिला आणि सांगितलं, राधे मी सांगतो तेवढं करशील? ते म्हटले काय करू? मी पाण्याने भरून दिलेला हंडा तुला इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर दोरीवरनं या नदीच्या काठावरनं चालत जाता येईल का? दोरीवरनं चालत जाता येईल का? राधेने सांगितलं, प्रभू काना तू म्हणत असतील तर का जाणार नाही? नीट ऐका हे शब्द. राधेने सांगितलं, कृष्णा तू जर माझ्या बरोबर असतील आणि तू जर म्हणत असशील तर का जाणार नाही म्हटले. नक्की जाईल ना, जा बर म्हटले. मग तो पाण्याने भरलेला हंडा घेतला. इकडल्या कडेवरनं राधा तिकडं चालत गेली, याच्यात नवल नाही. तिकडून पुन्हा माघारी आली. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं. रुक्मिणीने विचार केला, मी या राधेपेक्षा वयाने मोठी, जरा जुन्या शब्दातले बोलू, 4 पावसाळे जास्त पाहिलेले तुमच्या मुखातून असतात ना. आता मनात जात जाऊ नका, तुम्ही आम्ही सारखेच पाहिलेत. आता अशी परिस्थिती आहे पावसाळ्याची. मी वयाने ज्येष्ठ, अनुभवाने ज्येष्ठ, 4 पावसाळे अधिक पाहिलेले आणि मी मात्र पाण्याने हा हंडा घेऊन जाताना घाबरली. आणि ही छोटीशी राधा ही मात्र हिला भीती वाटली नाही, असं कसं काय? रुक्मिणीने राधेला विचारलं, राधे एवढा मोठा पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर घेऊन इकडल्या कडेवरनं तिकडे गेलीच कशी काय? तू तिकडून माघारी आली कशी काय? तुला भीती वाटली नाहीये का? तू अगदी घाबरली नाही? असं घडलं कसं काय? तुला जमलं कसं काय एवढा हंडा घेऊन जायला? राधेने इतकं गोड उत्तर दिलं. राधेने सांगितलं रुक्मिणी मातेला, आईसाहेब मी तो हंडा घेऊन गेली नाही, मी तो हंडा घेऊन गेली नाही. भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. लक्षात आलं? मला इकडून तिकडे घेऊन गेला तो हंडा म्हणजेच कोण? तो कृष्ण परमात्मा. तो कृष्ण होता म्हणून मी इकडून तिकडे गेले आणि तिकडून इकडे आले. याला म्हणा अविच्छिन्न तन्मयता. विठ्ठल अनन्य ममता, दुसरं झालं अविच्छिन्न तन्मयता आणि तिसरा मुद्दा आहे आनंद रूपता. तुकोबरांच्या शब्दात बोलायचं झालं तर आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. ब्रह्मसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये एक सूत्र सांगितलंय आनंदमयोभ्यासा. आणि म्हणून अशा आनंद स्थितीमध्ये असलेली जी स्थिती आहे याला प्रेमाची उच्चतम स्थिती म्हणा. आता मी 3 अंग सांगितली. प्रेम म्हणजे काय हे साधारण आपल्याला अगोदर सांगितलं. त्याच्या 3 अंगाचा विचार केला. अनन्य ममता, अविच्छिन्न तन्मयता, आनंद रूपता. आता थोडं ऐका. या प्रेमाच्या 3 भूमिका सांगितल्या जातात. कोणकोणत्या? त्यातली पहिली भूमिका आहे पूर्वराग, दुसरी भूमिका आहे मिलन आणि तिसरी भूमिका आहे विरह. मला विरह या शब्दाकडे जायचं आहे. पहिली भूमिका आहे पूर्वराग, दुसरी आहे मिलन आणि तिसरी आहे विरह. थोडा ऐकायला जरी शब्द कठीण वाटत असले मी त्याचे अर्थ सोपे सांगतो, नीट ऐका. देव भेटला नाही पण देवाचं भजन चालू आहे याला पूर्वराग म्हणा. देव भेटलेला आहे याला मिलन म्हणा आणि भेटलेला देव बाजूला गेला आहे याला विरह म्हणा. विठाला देव आणखीन भेटलेला नाहीये पण भजन चालू आहे. मी याच्याकरता तुमच्या ऐकण्यातला एक अभंग सांगतो म्हणजे कळेल. तुकाराम महाराजांनी इतकं दृष्टांताने तो अभंग सांगितलाय. तुकाराम महाराज सांगतात, कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशव. जीवना वेगळे मासुरी, जीवना वेगळे मासुरी, जीवना वेगळे मासुरी, जीवना वेगळे मासुरी.
तैसा तुका तळमळी. महाराज सांगतात पाण्यातून मासोळी बाहेर काढल्यानंतर जशी तळमळी. हे मला कधी कधी तुकोबरांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. हे तळमळी शब्द वापरला. तळमळणं वेगळं, पुढं बोलू का, वळवळणं वेगळं. तळमळण्यामध्ये आणि वळवळण्यामध्ये फरक आहे. थोडं आणखीन सांगू. तळमळणं हा सत्वगुणाचा परिणाम आहे आणि वळवळणं हा रजोगुणाचा परिणाम आहे. पहा, रजोगुण वळवळायला लावतो. ज्ञानोबाराय काय सांगतात, हे रज याची कारण आहे जेव्हा ते रज उजाणे. ज्ञानोबाराय 14व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात, हे रज याची कारण आहे जेव्हा ते रंज उजाणे. जीवाला रंजविण्याचं रंगविण्याचं काम जर कोण करत असेल तर हा रजोगुण. रजोगुण एका जागेवर गप्प बसू देत नाही. रजोगुण एका जागेवर गप्प बसू देत नाही. काही ना काहीतरी करायला लावतो. काही ना काहीतरी. बघा, बसल्या बसल्या माणसं, मागता माणूस पुढच्या माणसाला डोचत राहत असत. बसल्या बसल्या चालू असतं. आता इथं तरी ते घोडी नाही म्हणून ठीक आहे, तरी तुम्हाला अनुभव येत असेल अनेक ठिकाणी. पकवाजाची घोडी असते आणि मग त्या पकवाजाच्या घोडीच्या जवळ धुमाच्या बाजूला जी बसलेली माणसं असतात का नाही. आता पकवाज वाजताना ती कणिक लावलेली असते तुम्ही, आणि मग ती कणिक उडते. बरोबर आहे. आम्ही कीर्तन करत असतो आणि त्या पकवाजाजवळ बसलेली माणसं जी असतात ती उडलेली कणिक गोळा करत असतात. आम्ही कीर्तन करतोय आणि हे कणिक गोळा करतात आणि गोळा केलेल्या कणकीचं काय करतात, बसल्या बसल्या मांजर कर, कुत्रा कर. आम्ही कीर्तन करतोय, याचं कारण काय, हात गप्प बसू देत नाहीत. वळवळी. बरोबर आहे. हाताचं वळवळणं चाललंय. शरीरामध्ये सगळ्या इंद्रियांना वळवळायला लावतो. त्याचं कारण आहे रजोगुण. रजोगुण इतका विक्षिप्त आहे, इतका चंचल आहे, माणसाला स्थिर बसू देत नाही. काही ना काहीतरी. मी अनेक वेळेला गमतीने सांगत असतो, तमोगुण आळसाकडे घेऊन जातो, रजोगुण चंचलतेकडे घेऊन जातो आणि सत्वगुण स्थैर्याकडे घेऊन. मी अनेक वेळेला सांगतो, शाळेमध्ये 5-50 विद्यार्थी आहेत. पुढे बसलेल्या मुलांनी मोठ्याने आळस दिला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, पुढे बसून आळस द्यायला लागलाय, बाकीची मुलं किती शांत आहेत आणि तू पुढे बसून आळस देतो. त्या पुढच्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय, पण त्या आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके असे. हे तमोगुणाचा परिणाम आहे. तमोगुण आळसाकडे घेऊन जातो, रजोगुण चंचलतेकडे घेऊन जातो. शाळेतून एखादा विद्यार्थी घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल. वडिलांनी पाहिली, विचारलं, बाबा ही पेन्सिल कुठून आणली? तो म्हटला शाळेतून. कोणाची आणली? एका मित्राची. कशी घेऊन आला? तो म्हटला चोरून आणली. का चोरून आणली? तो म्हटला मला पाहिजे होती म्हणून चोरली. वडिलांनी सांगितलं, मी तुला कित्येकदा सांगितलं, तुला लागणारी पेन पेन्सिल खोडभर कागद मला माग, मी ऑफिस मधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करत. आता कीर्तन सांगायची कोणाला, हा मोठा प्रश्न आहे. याचं कारण वळवळी. विठ्ठल विठ्ठल. सांगता जीवना वेगळी मासोळी. तैसा तुका तळमळी. तळमळ कशाबद्दल तळमळ नाही? केव्हा भेटशी केशवा, केव्हा भेटशी. कन्या सासुराशी जाय मागे पर्वतनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटशी केशवा. अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ आहे. देवानी मला भेट द्यावी, देवानी मला भेट द्यावी, देवानी मला भेट द्यावी. देव का भेट देत नाही? ही तीव्रता जी आहे ना, याला पूर्वराग म्हणा. देव भेटलेला नाहीये, पण देव भेटीची तळमळ आहे, याला पूर्वराग म्हणायचं. कळलं का? बघ, एकनाथ महाराजांच्या जीवनात एक उदाहरण दिलं जातं. काय झालं म्हणे, एक मनुष्य एकनाथ महाराजांकडे गेला आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही एवढं भजन करता, तुम्हाला देव भेटला का? आता या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे आपल्याला सुद्धा. जे आपल्याला जर विचारलं देव भेटला का, तर होय म्हणायचं का नाही म्हणायचं? होय म्हणावं तर दाखवा म्हणतात, कुठून दाखवायचा? आणि नाही म्हणावं तर मग का फिरायला लागलात असं विचारतात आपल्याला. फार कठीण असतं. काही काही प्रश्नाची उत्तर देणं आपल्यालाही कठीण जातं हे तसं. पण आता आपल्यासारख्याला कठीण. एकनाथ महाराजांना काय कठीण आहे? त्यांनी एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला देव भेटला का? आता ते नाथ महाराज होते. ते म्हटलं हो भेटला. तो म्हटला मग मला दाखवाल का? म्हटलं हो दाखवतो. तो म्हटला मग कधी येऊ? एकनाथ महाराजांनी सांगितलं उद्या सकाळी ये. तो म्हटला कुठे येऊ? गोदावरीच्या काठावर, नदीच्या काठावर ये. तो म्हटला हो देव भेटण्याकरता मंदिरात ये म्हणलं ठीक आहे, नदीच्या काठावर? हो म्हटले तिथंच ठरलंय, तिथं ये. म्हटलं ठीक आहे. सकाळी नदीच्या काठावर आला. नाथ महाराजही आले. तो म्हटला हो देव कुठे आहे? नाथ महाराजांनी सांगितलं पाण्यात आहे, नदीत आहे, तुला भेटायला बोलवले, चल म्हटलं. त्यालाही कळे ना. त्यानं आता नाथ महाराजांवर विश्वास ठेवला. त्या काळामध्ये महाराज लोकांवर विश्वास ठेवायचे. त्या काळामध्ये त्याने हाताला धरलं आणि नाथ महाराजांच्या बरोबर पाण्यामध्ये गेला.
गुडघे एवढ्या पाण्यामध्ये गेला, कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेला. ते म्हटलं अहो आणखीन कुठं? म्हटले हा बस झालं. म्हटले इथं आहे, खाली थांबलाय. म्हटले तू जा आतमध्ये बुड. म्हटले तिथे थांबलाय. त्याला आपल्याला नाथ महाराजांवर विश्वास ठेवला आणि बुडला. बुडल्याबरोबर नाथ महाराजांनी वरून त्याचं मुडकं धरलं. असं नाथ महाराजांनी धरलं त्याचं मुडकं. असं त्याचं ते डोकं धरलं. एक 5-10 मिनिटं काय शक्य मरून जाईल. 1-2 मिनिटं असं डोकं धरलं आणि असं डोकं. आता ते नाथ महाराजांचा हात, तुम्ही उलट महाराज लोकांचा हात हे बघा. म्हणजे महाराज लोकांचे हात काही सामान्य नाही. माझ्या शरीरावरनं तरी बघा, सहजासहजी जमेल काय कोणाला. हे नाथ महाराजांचा हात त्यांनी असं असं दाबलं त्याला आणि 1-2 मिनिटांनंतर बाहेर काढलं. काढल्याबरोबर तो जो घाबरला मग तो नदीतून असा बाहेर आला आणि एकदम धावायला लागला. नाथ महाराज त्याच्या पाठीमागं. तो म्हटला अहो तुम्हाला देव दाखवा म्हटलं होतं, देव आज्ञा द्या असं नाही म्हटलं होतं. म्हटले विठ्ठल कशाचा देव तिथं भेटतोय म्हटले. ते म्हणते अरे तिथंच होता. नाही नाही कशाचा तिथं. बरं एक काम कर आणखीन चल. तो म्हटलं देवच बघायचा. आणखीन चल काय. तर म्हटलं नाही. म्हटलं मला अजिबात जायचं नाही. आता ऐका, एकनाथ महाराजांनी त्याला एक प्रश्न केला. माझं बारीक ऐका. एकनाथ महाराजांनी त्याला एक प्रश्न केला. तू पाण्यामध्ये जेव्हा बुडलास, वरून मी तुझं डोकं पकडलं, तू गुदमरायला लागलास मान्य. तुला त्यावेळेस काय वाटत होतं? तुला काय वाटत होतं? तो म्हटला महाराज मला एकच वाटत होतं, कधी एकदा मी या पाण्यातून बाहेर पडतोय, कधी एकदा मी जे काही माझा श्वास कोंडला होता, कधी एकदा मी त्याच्यातून बाहेर पडतोय, अशी तीव्र तळमळ निर्माण झाली होती. एकनाथ महाराजांनी सांगितले हे बघ, तुला जसं पाण्यामध्ये बुडल्यानंतर कधी एकदा मी याच्यातून बाहेर पडतोय अशी तीव्र तळमळ निर्माण झाली होती, तसं भगवंताच्या संबंधाने कधी एकदा देव भेटतोय ही तीव्र तळमळ ज्या क्षणी निर्माण होईल त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार. विठ्ठल याचा अर्थ देव भेटी करता पहिला मुद्दा सांगितला पूर्वराग. ऐका, आता पूर्वरागाची पुढची स्थिती आहे मिलन. मिलन म्हणजे देव भेट. पूर्वराग म्हणजे देव भेटलेला नाहीये पण भजन चालू आहे, आणि मिलन म्हणजे देव भेटला. ऐका, देव काय झालं? भेटला. आणि देव भेटला, एकत्व प्राप्त झालं. वेदांतांनी पुष्कळ चर्चा याच्या संबंधाने केलेली आहे. जीव परमात्म्याचा अभेद, याला काय बोललं? जीव परमात्म्याचा अभेद. या संबंधाने पुष्कळ चर्चा आहे. तुका म्हणे कैची कीव, कुठे जीव निराळा, किंवा ज्ञानोबांचं रोजचं प्रमाण घेतो, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली म्हण. एक हरी आत्मा जीव शिव समा. समा जीव आणि शिव दोघं ऐक्य आहे अशी स्थिती निर्माण होणं, याला मिलन म्हणा. आता थोडस पुढं ऐका. भेटलेला देव बाजूला होणं याला विरह म्हणा. भेटलेला देव बाजूला होणं, याच्यात एक गंमत आहे. याच्यात गंमत एवढी आहे, देव भेटला, देव भेटला एक, आणि भेटलेला देव बाजूला झाला दोन. नीट ऐका, एवढंच. देव भेटणं याला काय म्हणायचं? मिलन. आणि भेटलेला देव बाजूला होणं याला काय म्हणायचं? विरह. मला एवढ्या दोनच शब्दावर बोलायचं. देव भेटणं याला म्हणायचं मिलन, आणि भेटलेला देव बाजूला होणं याला म्हणायचं विरह. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, देव भेटणं चांगलं का भेटलेला देव बाजूला होणं चांगलं?
माझा प्रश्न साधा आहे, फार काही विचार करायला नाही. देव बरं जाऊ द्या, देव भेटणं चांगलं का वाईट एवढं तरी सांगा. चांगलं, बरोबर आहे, देव भेटणं हे चांगलं. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. देव भेटला म्हणजे मिलन झालं की भजन बंद पडतं? कारण देव भेटला की भजन काय झालं? बंद झालं ना, देव मिलन झाला. आणि भेटलेला देव बाजूला गेला, विरह झाला की भजन चालू राहतं. कारण भेटावा म्हणून भजन चालू राहतं. मला आपल्याला असं विचारायचं आहे, भजन बंद पडणं चांगलं का भजन चालू राहणं चांगलं? भजन चालू राहणं चांगलं, बरोबर आहे, भजन चालू राहणं चांगलं. आता दुसरा प्रश्न, देव भेटणं चांगलं का भेटलेला देव बाजूला होणं चांगलं? आता बघा, तसे तुम्ही हुशार आहेत म्हणा श्रोते, मला माहित आहे. देव भेटणं चांगलं का भेटलेला देव बाजूला होणं चांगलं, याचं उत्तर येतं आपल्याला देव भेटणं चांगलं. आणि भजन बंद पडणं चांगलं का भजन चालू राहणं चांगलं, तर याचं उत्तर येतं भजन चालू राहणं चांगलं. पण गंमत असे, देव भेटला की भजन बंद पडतं आणि देव बाजूला झाला की भजन चालू राहतं. मग नेमकं काय करावं? विठ्ठल भक्तिशास्त्राने इतके सूक्ष्म चिंतन त्याच्यात केलेले आहे. पूर्वराग मिलन आणि विरह, मिलन आणि विरहामध्ये आणखीन एक शब्द घातलाय, वियोग हा एक घातलेला. स्वभावज वियोग वेगळा आणि नैमित्तिक वियोग वेगळा. नैमित्तिक वियोगामध्ये सप्रेम नैमित्तिक वियोग वेगळा आणि स अपराध नैमित्तिक वियोग वेगळा. स अपराध नैमित्तिक वियोगामध्ये प्रमादज स अपराध नैमित्तिक वियोग वेगळा, दैवज स अपराध नैमित्तिक वियोग वेगळा. असे पुष्कळ भाग त्या भक्तिशास्त्रामध्ये केलेले आहेत. मला ती सगळे तितके प्रकार सांगत बसायचं नाही. मुद्दा माझा एवढाच होतो की मिलन आणि मिलन झाल्यानंतर देव बाजूला होणं म्हणजे पुन्हा विरह, पण त्या विरहामध्ये भजन असतं. देव बाजूला होणं का बाजूला होतो? घडलं असं. घडलं काय नेमकं या भंगाच्या संबंधाने? काय झालं? रासक्रीडेचं प्रसंग आहे. एक गोपी एक कृष्ण अशा पद्धतीची ती रासक्रीडा वृंदावनामध्ये चालू आहे. पण गंमत अशी झाली, प्रत्येक गोपिकेबरोबर कृष्ण आहे हे पाहिल्यानंतर प्रत्येक गोपिकेला अहंकार निर्माण झाला. तिला असं वाटायला लागलं, कृष्ण माझ्याच बरोबर, कृष्ण माझ्याच बरोबर, कृष्ण माझ्या बरोबर नाही, माझ्याच बरोबर. भगवंताच्या लक्षात आलं, भगवान म्हणतो मला सगळं चालतं पण अहंकार चालत नाही. भगवान त्या सगळ्या गोपिकांपासून गुप्त होतात आणि एकट्या राधेला घेऊन मधुबनामध्ये जातात. भागवतामध्ये फार गोड कथा आलेली. राधेला घेऊन निघाल्यानंतर दोघच, राधा आणि कृष्ण दोघच त्या मधुबनामध्ये चालत होते. ऐका जरा बारीक, दोघं चालत होते. कोणाही गोपिकांच्या जवळ नाहीये. सगळ्या गोपिका साऱ्या वेळेला धावतायत, कुठे कृष्ण, कुठे कृष्ण. पण कृष्ण तर राधेला घेऊन निघाला. जात असताना थोडस दूर गेल्यानंतर राधेने सांगितलं, कृष्णा माझे पाय फार दुखायला लागलेत. म्हटले पाय फार दुखायला लागलेले आहेत, मला आता चालणं होत नाहीये. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नको, मी खांद्यावर घेतो तुला. ऐका, देव राधेला खांद्यावर घेतो आणि चालायला लागतो. राधेला घेऊन खांद्यावर निघाले, मान्य आहे. पण खांद्यावर घेतल्याबरोबर वर बसल्याबरोबर राधेच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. सगळ्या गोपिकांना सोडून हा माझ्याच बरोबर आलाय. आणि मनात म्हणता ती राधा असं म्हणायला लागली, याला माझ्याशिवाय कोणीच नाही, याला माझ्याशिवाय कोणीच नाही. असा अहंकार निर्माण झाला. कुठे बसल्यानंतर? बहुतेक वर बसलं की माणसाला अहंकार येतो, ते ह्याच्यामुळे वर बसलं की अहंकार आला. भगवान म्हणायला लागले मला सगळं चालतं पण अहंकार चालत नाही. भगवान अचानक एकदम गुप्त झाले. वर असलेली राधा अशी खाली पडते आणि खाली पडल्याबरोबर तिला कळेना, एकतर पडल्यामुळे मोठ्या जोरात आवाज आला, पडली, लागलं तिला, रडायला लागली. आणि सगळ्यात महत्वाचं कृष्ण जवळ नाही, त्याच्यामुळे तर तिला जास्तच वाईट वाटायला लागलं. सगळ्या गोपिका कृष्णाला शोधत शोधत निघालेल्या होत्या. मधुबनाजवळ आल्या. काही गोपिकांनी विचार केला असेल, आपल्या सगळ्यांमध्ये कोण नाहीये? म्हटले राधा नाही. ज्या अर्थी राधा नाही त्या अर्थी राधेला घेऊन कृष्ण या मधुबनामध्ये गेलेला असेल. चला म्हटले, सगळ्या गोपिका त्या मधुबनामध्ये येतात. पुढे ऐका, भागवतांनी एवढं सूक्ष्म चिंतन केलंय. चालायला लागल्यानंतर 4 पावलं दिसत होती. त्यांनी ओळखलं ही 2 पावलं कृष्णाची आणि ही 2 पावलं राधेची. पण जरा पुढे गेल्यानंतर 2च पावलं दिसायला लागली, 4 दिसेनात. ते म्हणले अरे 2च पावलं आहेत, त्याचा अर्थ एक तर कृष्ण तरी नसला पाहिजे, नाहीतर राधा तरी नसली पाहिजे. त्याच्यातली जी ज्येष्ठ गोपिका होती ना, त्यानं सांगितलं नाही दोघंही आतमध्येच आहे. अगं 2च पावलं कशी काय? त्या ज्येष्ठ असलेल्या गोपिकेने सांगितलं ही पावलं बघा जास्त रुतलेली आहेत.
ही पावलं काय झालेली आहेत, अधिक पद्धतीने चिखलामध्ये रुतलेली आहेत. म्हणजे त्या ज्येष्ठ असणाऱ्या गोपिकेने सांगितलं, ज्या अर्थी ही पावलं अधिक पद्धतीने रुतलेली आहेत, त्या अर्थी इथून पुढं कृष्ण परमात्म्याने राधेला खांद्यावर घेतल्यामुळे ओझ्यानेच ती रुतलेली आहेत म्हटले. किती भाव गोड काढलाय पहा. म्हणजे नक्की पुढे असलं पाहिजे. जरा आणखी पुढे गेले तर एका झाडाखाली राधा अशी रडत पडलेली पाहिली. सगळ्या गोपिका राधेच्या जवळ आल्या आणि राधेला म्हणायला लागल्या, अगं राधे, कुठे आहे कृष्ण? म्हटले, आम्ही तर तुझ्याकडे असेल म्हणून शोधायला आले. त्या राधेने त्या गोपिकांकडे बघितलं आणि सांगितलं, अगं मी पण तेच विचारते, कुठे आहे कृष्ण? कुणीतरी घेऊन या ना, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे, जीवे अनुसरलीये अजूनही का नाहीये, वेगळी आना वाचो सये प्राणू माझा, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, बाप रघुमादेवरू श्री विठ्ठलू. त्या राधा नावाच्या गोपिकेने कृष्णाचं बद्दल बोलायला सुरुवात केली. तो जीवाचा जीव आहे, प्रेम भावाचा भाव आहे. बोलता बोलता म्हणायला लागली, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला दुसरं कशालाही महत्व नाही. हाका मारायला सुरुवात केली. सगळ्या गोपिका हाका मारायला लागल्या, कृष्णा 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 म्हणायला लागल्या. राधेने सांगितलं, थांबा, फक्त कृष्ण म्हणू नका, त्याला काहीतरी विशेषण जोडावं लागतं. कीर्तनकार सुद्धा हवप म्हटल्याशिवाय येत नाही, बाकीच्याच काही घेऊन बसले. काहीतरी त्याला हरिभक्ती परायण, भागवताचार्य, रामायणाचार्य काहीतरी त्याला लावावं लागतं, वेदांताचार्य, अमुक तमुक. आणि तुम्ही फक्त कृष्णा म्हणायला लागलं, फक्त कृष्णा म्हणून जमणार नाही. मग सगळ्या गोपिकींनी राधेला विचारलं, काय हाक मारायची? त्या राधेने सांगितलं, मी सांगते म्हटले, तो फक्त कृष्णा नाही तर तो जगजेठी आहे. कशी हाक मारली? कान्हैया रे जगजेठी, कान्हैया रे जगजेठी, कान्हैया रे जगजेठी, कान्हैया रे जगजेठी, जगजेठी कान्हैया रे जगजेठी, जगजेठी हे शब्द खूप महत्वाचा आहे. जगजेठी या शब्दाचा अर्थ आहे जगाचा मालक. ऐका, जगजेठी या शब्दाचा अर्थ जगाचा मालक. दोन अर्थ सांगतो, जगाचा निर्माता किंवा जगाचा मालक किंवा जगाचा अधिष्ठान, तिन्ही अर्थ घ्या. आणखी थोडा पुढे बोलू. वेदांतातला शब्द जगाचं कारण, मूल कारण. जगजेठी या शब्दाचा अर्थ जगाचं कारण. जग हे कार्य आहे आणि परमात्मा हे त्याचं कारण आहे. मडक हे कार्य आहे, माती हे त्याचं कारण आहे. कपडा हे कार्य आहे, सूत हे त्याचं कारण आहे. वेदांतामध्ये पुष्कळ चर्चा या कारण कार्याची केलेली आहे. वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं, कारणाशिवाय कार्य घडतच नाही. आणि अनुमान प्रमाणाने असं चिंतन केलंय, ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कारण असलं पाहिजे. कारण कार्य आहे म्हणजे कारण असलं पाहिजे. तसं ज्या अर्थी जग आहे त्या अर्थी याचं कुणीतरी कारण असलं पाहिजे. या जगाचं कुणीतरी चालविणारा
करणारा नियामक कोणी ना कोणीतरी असला पाहिजे आणि त्याला जगजेठी म्हणा तो परमात्मा आहे. हा झाला एक विचार. आणि दुसरा वेदांताच्या दृष्टीने सांगितलेला अधिष्ठान. हे सगळं जग अध्यस्त आहे. ज्या पद्धतीने सर्प भासला वाटत असेल तर त्याच्याकरता रज्जू असलीच पाहिजे, तसं जग भासलेलं आहे तर त्याच्याकरता परमात्मा असलाच पाहिजे. कारण अध्यासाची प्रतीती ही अधिष्ठानाच्या शिवाय होत नाही. कारण अधिष्ठानाचं अज्ञान हे अध्यासाच्या प्रतीतीला कारण आहे. विठ्ठल अध्यासाच्या निवृत्तीला अधिष्ठानाचं ज्ञान कारण आणि अध्यासाच्या प्रतीतीला अधिष्ठानाचं अज्ञान कारण, असा आपल्या वेदांताच्या दृष्टीने विचार पुष्कळ करता येण्यासारखा आहे. असं आणखीन एक विचार सांगतो. जगजेठी या शब्दाचा अर्थ करत असताना जगाचं भरण पोषण करणारा तो जगजेठी, जगामध्ये काय कमी काय जास्त याचं नियमन करणारा तो जगजेठी, हे सगळं जग चालविणारा तो जगजेठी. आपल्याकडे घरामध्ये कोणाला तरी मालक म्हटलं जातं. पहा, हे आमच्या घराचे मालक असं म्हटलं जातं. याचा अर्थ ते सगळं चालवतात. आता ही गोष्ट गमतीची आहे की आपण ज्याला मालक म्हणतो तो किराणा बाजार आणण्याकरता पिशवी घेऊन जातो, ती गोष्ट नाही. ते उदाहरणं जाऊ द्या. ते गमतीने प्रपंचातली उदाहरणं पुष्कळ सांगितली जातात. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो मालक कुठे गेले, बाजाराला गेले. हे काय वाक्य आहे? हे आपलं म्हणजे असं ही आपली मालकपणा ही आहे. पण मालक या शब्दाचा अर्थ आहे काय, सगळ्यांचं व्यवस्थित पद्धतीने चालवणारा. तसं या जगाला चालविणारा जो आहे, विश्वंभर म्हणून ज्याचं नाव दिलं जातं तो कोण आहे? जगजेठी परमात्मा आहे. त्याचं नावच आहे विश्वंभर. विश्वाचं भरण पोषण करणारा म्हणून तो विश्वंभर. जगाचा मालक असणारा जगजेठी आहे. आणि म्हणून राधा नावाची गोपिका म्हणायला लागली, अरे बाबा कृष्णा, तुला आम्ही फक्त कृष्णा म्हणत नाही तर तू जगाचा मालक आहे. मग मालकाचं काम असतं घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं, म्हणून माझी काळजी घेणं हे तुझं काम आहे. माझी एकच विनंती आहे, देई भेटी एक वेळा. एवढीच आहे अपेक्षा माझी, एवढीच आहे. मला तरी एक आश्चर्य वाटतं, देई भेटी एक वेळा. ही भेटी देई असा जो शब्द वापरला का नाही, एकदा भेट असं जे म्हटलंय का नाही, एकदा भेट हे म्हणत असताना हे जे भेट नाही हे तीन पद्धतीने सांगता येतं. ऐका, एक कर्मशास्त्राच्या दृष्टीने, दुसरं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने आणि तिसरं भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. मला वाटत असलेले विचार मी आपल्या समोर मांडतो. आपण अनेक श्रवण केलेली मंडळी आहात. कर्मशास्त्रात एक प्रमाण देतो म्हणजे कळे. तुका म्हणे माझे जाळोनी संचित करियो उचित देई भेटी. महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे माझे जाळोनी संचित. हा माझा मुद्दा इथं आहे. करियो उचित देई भेटी किंवा भेटी देई, दोन्ही विचार करा. करियो उचित देई भेटी या शब्द, उचित कर म्हणजे काय, आमचं चांगलं कर. कशाने चांगलं कर? भेट देऊन आमचं चांगलं कर. कारण परमात्म्याची भेट झाल्याशिवाय आमचं उचित होणार नाही. मग आता ही भेट द्यायची कशी? तुकाराम महाराज सांगतात, माझे जाळूनी संचित. ही कर्मशास्त्राच्या दृष्टीने संचित जळाल्याशिवाय परमात्म्याची भेट होत नाही. माझा मुद्दा आहे, कान या रे जगजेठी देई भेटी एक वेळा. देवाची भेट कधी होईल? संचित जळाल्याशिवाय देवाची भेट होत नाही. सांगतो मी आपल्याला. हे झालं प्रमाण. याला उदाहरण देतो. विद्यारण्य स्वामींचं तुम्ही नाव ऐकून आहात का? सांगतो. वेदांत शास्त्रामध्ये पंचदशी नावाचा ग्रंथ आहे आणि तो पंचदशी नावाचा ग्रंथ ज्यांनी लिहिला ते विद्यारण्य स्वामी. त्यांच्या जीवनात एक उदाहरण आहे. काय झालं म्हणे, ते परिस्थितीने गरीब होते, काही खायला सुद्धा अन्न नव्हतं. वाईट वाटायला लागलं, काय करावं. कोणीतरी एक जण त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही गायत्री मंत्राची उपासना करा, गायत्री मंत्राचं पुरस्चरण करा, गायत्री देवीची आराधना करा, तुम्हाला धनदौलत प्राप्त होईल. पुरस्चरण करा. आपल्याकडे शास्त्र असं सांगतं, ज्या मंत्रामध्ये जितकी अक्षर आहेत तितका लाख जप करणं म्हणजे त्या मंत्राचं पुरस्चरण करणं. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत आणि म्हणून गायत्री मंत्राचं 24 लाख जप करणं म्हणजे गायत्री मंत्राचं पुरस्चरण आहे. म्हणजे पुरस्चरण करा. आणि म्हणून विद्यारण्यांनी गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायला सुरुवात केली, म्हणजे जप करायला सुरुवात केली. ऐका, कशा करता? गायत्री देवी भेटावी आणि तिनं मला संपत्ती द्यावी याच्याकरता. कारण गरीब होते ना, संपत्ती द्यावी. आणि म्हणून पुरस्चरण सुरू केलं. अनेक दिवस झाले, 24 लाख जप पूर्ण झाला. गायत्री देवी प्रसन्न झाली.
पण गायत्री देवी मंत्राच्या उपासनेने त्यांच्या अंतःकरणातले विकार जळाल्यामुळे एक पद्धतीची संन्यस्त अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती, निर्ममत्व अवस्था प्राप्त झालेली होती. आणि गायत्री देवी प्रसन्न झाली आणि गायत्री देवीने विचारलं, बोला विद्यारण्य, तुम्हाला काय पाहिजे? विद्यारण्य हसायला लागले. गायत्री देवीने विचारलं, काय झालं हसायला? ते म्हटले, काही नाही आई, जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू मला भेटली नाही आणि आता मला गरजच नाही, तू म्हणते काय पाहिजे? मला जेव्हा पाहिजे होतं तेव्हा तू आली नाही, जेव्हा मला पाहिजे होतं तेव्हा तू आली नाही, आता पाहिजे या शब्दाच्या पलीकडे मी पोहोचलो, तू आता येते मला म्हणते काय पाहिजे? इतक्या उशिरा तू काय भेटली? ऐका, गायत्री देवीने सांगितलं, विद्यार्थ्यांना तुम्ही जरा पाठीमागं बघा काय चाललंय. पाठीमागं पाहिले तर 24 पर्वत असे जळत होते, धाड 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 असे जळत होते. 24 पर्वत जळायला लागलेले पाहिल्याबरोबर विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, काय आहे? गायत्री देवीने सांगितलं, विद्यारण्य, तुमच्या जीवनामध्ये या 24 पर्वता एवढं पाप झालेलं होतं, हे सगळं पाप तुमचं जाळल्याशिवाय मला तुम्हाला भेट देता आली नाही. तुका म्हणे माझे जाळोनी संचित करिओ उचित देई भेटी. विठाला देई भेटी एक वेळा. हा झाला कर्मशास्त्रातला विचार. थोडा आता ज्ञानशास्त्रातला सांगतो, थोडा किचकट आहे पण ऐकून चला. ज्ञानशास्त्रामध्ये असा विचार सांगितलेला आहे, देई भेटी एक वेळा. ही जी भेट आहे ती जीवशिवाची भेट आहे. जीव परमात्म स्वरूपाला प्राप्त होणं, थोडं वेदांतातला शब्द आहे, जीव ब्रह्म ऐक्य होणं, याला म्हणा देई भेटी एक वेळा. तो का म्हणे, कैची कीव आणि कोठे जीव निराळा. रामायणामधला प्रसंग फार गोड आहे. काय झालं? रामचंद्र प्रभू राजसिंहासनावर बसले. ऐका, झाले रामराज्य काय म्हणे आम्हासी. हनुमंतराय कोपऱ्यात उभे होते आणि प्रभू रामचंद्र राजसिंहासनावर बसून हनुमंतरायाकडे पाहतात आणि हनुमंतरायाला विचारतात, का रे, कोण आहेस तू? कधी विचारलंय? हे राजा झाल्यानंतर. राजा झाल्यानंतर विचारले, कोण आहेस तू? हनुमंतरायांनी मनातल्या मनात विचार केला, सीता शोध करताना मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, रावणाची ती मारताना, ती दाढी जाळताना मारताना मीच होतो, नवे नवे यांचा राज्याभिषेक करताना मीच होतो. आणि एकदा हे राजगादीवर बसल्यानंतर, खुर्चीवर बसल्यानंतर विचारतात, कोण आहेस तू? कळालं का? बघा आता हे तसंच असतंय. खुर्चीवर एकदा बसले की ही माणसं 5 वर्ष विचारतात, कोण आहेस तू? आपल्याला विचारतात. तसं हे एकदा बसल्यानंतर विचारतात, आता कोण आहेस तू? आता ते हनुमंतराय होते. हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, प्रभू तुम्ही मला कोणत्या दृष्टीने विचारता? देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? कारण देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दासः. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने मी तुमच्या स्वरूपच आहे. देई भेटी एक वेळा. विठाला एक कर्मशास्त्रातला विचार, एक ज्ञानशास्त्रातला विचार, आता एक राहिला भक्तिशास्त्रातला विचार. आता हे भक्तिशास्त्राने देई भेटी एक वेळा काय आहे? अंतःकरणातल्या तळमळीनं म्हणावं, सगुण असलेल्या परमात्म्याने एकदा तरी भेट द्यावी. कसं म्हणावं? मी ज्या परंपरेत आहे, माणकोजी बोधले महाराज, अनेक वेळेला तुम्ही ऐकलंय, कारण या परिसरामध्ये, या भागामध्ये मी अनेक वेळेला कीर्तनाला आल्यानंतर अनेक वेळेला काही ना काहीतरी कथा मी सांगत आलेलो आहे. माणकोजी बोधले महाराजांच्या जीवनचरित्रात एक प्रसंग आहे. तुकाराम महाराजांच्या समकालीन ही असलेली परंपरा. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं, अशी ही परंपरा. विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले, अशी परंपरा. माणकोजी महाराज रोज उठायचं, शेतामध्ये जायचं. परिस्थिती नाजूक, शेतकरी कुटुंब, धामणगाव, आमचं गाव बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात धामणगाव. रोज उठायचं जायचं. मी 300 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतोय, तुकाराम महाराजांच्या काळातला. आणि मग रोज उठून जायचं. शेतामधली ती जी ज्वारी आहे, ज्याला कणस म्हणतात, आता तुमच्याकडे ज्वारी फार नाहीये, तुमच्याकडे भात. मुळात तर आता तुमच्याकडे शेतीच राहिली नाही, सगळ्या इमारतीच झालेल्या आहेत. आमचे दादा मगाशीच म्हटले, अरे हे करतात काय? म्हटलं हे काय करतात न सांगितलेलं बरं. म्हणजे तसं काही नाही, तुमच्याबद्दल हे म्हणतो नाही, पण शेती तर नाही आता काय तुमच्याकडे. एकतर थोडी थोडी शेती राहिली आणि आता तेही करणं होत नाही. आणि इमारती, आता लोकसंख्या वाढायला लागली, तशा तशा बिल्डर जमीन घेतात, इमारती करतात, असो जे काही असेल ते असेल. पण ज्वारी आमच्याकडे, तुम्ही आमच्या भागात आला तर ज्वारी पुष्कळ आहे आमच्याकडे.
या मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी या भागामध्ये मराठवाड्यामध्ये ज्वारीचं पीक मोठं आहे. मग ते रोज शेतामध्ये जात असताना त्यांच्या बायकोचं नाव होतं ममताई. त्या ममताईच्या मनात उभी शंका आली की आता हे शेतात निघालेले आहे, आपल्या शेतामधली ज्वारी ती कणस हुरड्यामध्ये आलेली आहे आणि जर कोणी मागितलं आणि मी जर ती ज्वारी देऊन टाकली तर वर्षभर आपल्या मुलालेकरांना काय खाऊ घालायचं म्हटले. बरं यांचा स्वभाव आहे, कोणी मागितलं की देऊन टाकतात म्हटले, न मागतात देतात, मागितल्यावर तर देतात म्हटले, काय करावं. म्हणून ममताईंनी सांगितलं मानकोजी महाराजांना, महाराज माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपल्या शेतातली ज्वारी कोणाला देऊ नका. बरं ती जी ज्वारीची कणसं आहेत ना ती कुणाला देऊ नका. महाराजांनी सांगितलं नाही देत नाही, काळजी करू नको. निघाली. तरी ममताईनी म्हणजे त्यांच्या बायकोनी पुन्हा बोलून घेतलं, महाराज मी तुम्हाला पुन्हा विनंती करते, आपल्या शेतातली ज्वारी कोणाला देऊ नका. तुम्हाला पुन्हा सांगते, तुमच्या हाताने कोणाला देऊ नका. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, तुमच्या हाताने कोणाला देऊ नका. महाराजांनी विचारलं पांडुरंगाची शपथ कशाला घालायला लागली. नाही माझा तुमच्यावर विश्वास नाही. हे तेव्हापासून चाललंय, विश्वास नसलेला गोष्ट, तुमच्यावर विश्वास नाही म्हटलं. मानकोजी महाराजांनी सांगितलं अगं का पांडुरंगाला विनाकारण अडचणीत आणते. नाही तुमच्या हाताने कोणाला द्यायचं नाही, पांडुरंगाची शपथ आहे. महाराजांनी सांगितलं ठीक आहे. महाराज शेतात गेले, भजन करत बसले होते. एक दिंडी पंढरपूरला निघाली आणि ती जाता जाता नेमकं मानकोजी बोधले महाराजांच्या शेतात शिरली. वारकरी असे गमतीचे असतात, नाही तिथं घुसतात. पालखी सोहळ्यामध्ये आपण चालणारी माणसं आहेत, आपल्याला सगळ्याला माहित आहे. बघा तुम्ही, ते सगळीच्या सगळी दिंडी महाराजांच्या शेतात आली. अगदी महाराजांना ते सगळे वारकरी पाहिल्याबरोबर गाये नाचे उडे आपुली मनाच्या आनंदावळीने मोठमोठ्याने भजन सुरू झालं. नाचणं, गाणं, उड्या मारणं, काय महाराज तिथं अगदी सगळेजण भजन 2-2.5 तास झालं. सगळ्या वारकऱ्यांनी सांगितलं अहो महाराज भूक लागली, काहीतरी खायला द्या ना. महाराजांनी आपल्या चिरगुटामध्ये पाहिलं 2 भाकरी, 25 वारकरी, कसं जमायचं. तेवढ्यात एक वारकरी म्हटला महाराज ते भाकरीचं जाऊ द्या. अहो इथं शेतामध्ये तुमची ज्वारी कणसं आहे ती हुरड्यात आलेली आहे, ती कट काढून द्या, त्याचा ओरडा भाजू खाऊ आणि निघू, संपलं म्हटले. महाराजांनी सांगितलं आणि हो हो म्हणून ती ज्वारी अशी कणसं तोडायला जाणार. तेवढ्यात महाराजांच्या लक्षात आलं बायकोनी शपथ घातली, तुमच्या हाताने काही द्यायचं नाही. महाराजांना वाईट वाटायला लागलं. असूनही देता येत नाहीये, आपल्याला वारकऱ्यांना रिकाम्या हाताने पाठवावं लागायला लागलंय. आपल्या दारातून वारकरी उपाशी पोटी जाणं याच्यासारखं महत्व पाप कोणतं नाही. वाईट वाटायला लागलं, काय करावं, डोळ्यात अश्रू यायला लागले. तेवढ्यात महाराजांच्या लक्षात आलं बायकोनी सांगितलंय तुमच्या हाताने कोणाला काही द्यायचं नाही, तुमच्या हाताने. महाराजांनी मनातल्या मनात विचार केला त्यांच्या हाताने घेतलं तर चालते की आपल्या हाताने द्यायचं नाही, त्यांच्या हाताने घेतलं तर चालतंय की. म्हणून मानकोजी महाराजांनी सांगितलं हे बघा तुम्ही मला ज्वारीची कणसं द्या म्हणता, पण मी माझ्या हाताने द्यायला गेलो तर कोणाला कमी कोणाला जास्त. वाटताना असं होतं पकवायला जरा जास्त, विने करायला कमी, हे जेवणातलं म्हणतोय मी, बाकीचं नाही. असं कधी कधी होत नाही, असं थोडंफार होतं कधी कधी, तसं कमी जास्ती होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मानकोजी महाराजांनी त्यांना सांगितलं हे पहा तुम्ही काम करा, तुमच्या हाताने घ्या. आता तुमच्या हाताने घ्या म्हटल्यानंतर कमी घेतील का वारकरी, तुम्ही म्हणून बघा मग कळेल तुम्हाला. हे दासगणू महाराजांनी वर्णन केलंय, बोध देवाचे लुटी गेली शेतात. सगळ्याच्या सगळं ती ज्वारीची कणसं काढून घेतली, ओरडा खाला, तृप्त झाले आणि सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले. त्या सगळ्या वारकऱ्यांनी मानकोजी बोधले महाराजांना विचारलं महाराज आम्ही तुमच्या शेतामध्ये तृप्त झालेलो आहे, पांडुरंगाकडे आम्ही चाललोय, काय देऊ निरोप पांडुरंगाला. मानकोजी बोधले महाराजांनी सांगितलं काही नाही, एकच निरोप द्या, देई भेटी एक वेळा विठाला जगतीची देई भेटी एक वेळा. ती राधा नावाची गोपिका म्हणायला लागली मला एकदा भेट दे. याचं कारण मी एका वनात अडकलेले अभंगाचं दुसरं काय मोकळले वने, 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 काय मोकळले
सावजानी वेडिले विठाला विठाला विचार आतापर्यंत आपण करून आलो. कान्हे अरे जगजेठी देई भेटी एक वेळा, याच्यातला जगजेठी या शब्दाचा अर्थ कळाला. देई भेटी एक वेळा, देई भेटी या शब्दाचा अर्थ कळाला. ती राधा नावाची गोपिका म्हणायला लागली, कृष्णा काय मोकलिले वनी सावजानी वेडिले. अरे बाबा मी एका वनामध्ये अडकलेली आहे. आता हे वन म्हणजे नेमकं कोणतं आणि सावजानी वेडिले हे सावज म्हणजे नेमके कोणते. ऐका, साधकाचं जीवन सुद्धा असं एखाद्या वनामध्ये अडकतं आणि सावज आणि वेढलेलं असतं. साधकाच्या जीवनामध्ये सुद्धा असं येतं. मला वाटतं या प्रमाणाकरता ज्ञानेश्वरीतली एक ओवी देतो. ज्ञानोबाईंनी इतकं गोड चिंतन केलंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे जे वन आहे ते वन कोणतं आहे. जेतो विषयांची दाट झाडी, माझी काम क्रोधांची सांकडी, चुकावणी आला पहाडी सदवासनेच्या. ज्ञानोबाराय सांगतात ना, ही ओवी म्हणजे मला वाटतं हे प्रमाण आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐका, या ओवीतले दोन मुद्दे, जेतो विषयांची दाट झाडी एक आणि माझी काम क्रोधांची सांकडी दोन. आता एक काम करा, जेतो विषयांची दाट झाडी म्हणजे काय मोकलिले वनी आणि माझी काम क्रोधांची सांकडी म्हणजे झाडी आणि माझी काम क्रोधांची सांकडी. जेतो विषयाची दाट झाडी म्हणजे काय मोकलिले वनी आणि माझी काम क्रोधांची सांकडी म्हणजे सावजानी वेढिले. सावजानी वेढिले हे दोन. मला फक्त त्या ओवीला हे प्रमाण कसं बसतं एवढं सांगायचं आहे. म्हणजे विषयांची दाट झाडी हे वन आहे. हे जे वन आहे, ज्या वनामध्ये साधक अडकलेला आहे किंवा ज्या वनामध्ये राधा सांगते आम्ही अडकलेलो आहे, ते वन कोणतं आहे. विषयांच्या दाट झाडीचं वन आहे. या वनामध्ये जी झाडी आहे ती विषयांची आहे आणि या वनामध्ये जे सावज आहे ते विकारांचं आहे. म्हणजे विषयांची झाडी आणि विकारांचे सावज. आता हे विषय कोणते. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचा विचार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी गोड वर्णने केलेली आहे. ज्ञानोबाराय बोलतात, शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण गुंतलं त्याला मरावं लागलं. स्पर्श नावाच्या विषयामध्ये हत्ती गुंतला त्याला मरावं लागलं. शब्द स्पर्श रूप नावाच्या विषयामध्ये कीटक म्हणजे पतंग गुंतला त्याला मरावं लागलं. रस नावाच्या विषयामध्ये मासा गुंतला त्याला मरावं लागलं आणि गंध नावाच्या विषयामध्ये भुंगा गुंतला त्याला मरावं लागलं. आता पुढलं नीट वाक्य ऐका. एका विषयामध्ये एक जीव गुंतला तर त्याला मरावं लागलं. पाचही विषयामध्ये गुंतलेल्या मनुष्य नावाच्या जीवाचं काय होत असेल. विठाला या ठिकाणी विषय लागतात. म्हणून काय मोकलिले वने सावजानी वेढिले. हे सावज कोणते. काम क्रोध लोभ हे सगळे सावज कधी आपल्याला घेरतील सांगता येत नाही. कधी विकार आपल्या मनात येतील सांगता येत नाही. एक गमतीने वाक्य बोलू. आता सध्या आपण सगळे कीर्तनात बसलेलो आहोत, मान्य. आता आपल्या मनामध्ये दुसरा काही विषय आहे का. आता जे आपल्या गावात आलेले महाराज आहेत ते जे कीर्तन सांगतायत ते आपण ऐकायचं एवढंच मनात आहे. दुसरं काही तुमच्या मनात आहे का. नाही म्हणा. असलं तरी नाही म्हणा. कारण मी विचारतोय तर एवढं तरी मला होय म्हणायला त्याला आता काहीतरी मनात आपले आहे का. नाही. आता नीट ऐका. कीर्तन झाल्यानंतर मंडपाच्या बाहेर पडल्यानंतर मग मात्र आपल्या डोक्यात एवढे विषय यायला लागतात. अहो उशीर फार झाला, अमुक झालं, तमुक झालं, हे झालं, ते झालं सगळं. मग कीर्तनामध्ये ते विषय नव्हते का. होते, पण ते अव्यक्त होते. कीर्तन झाल्यानंतर मात्र ते व्यक्त झाले. अशी जेतो विषयांची दाट झाडी याच्यामध्ये. विकार असे गमतीचे आहेत. कधी कोणता विकार मनामध्ये येईल सांगता येत नाही. रामायणातलं एक उदाहरण असं आहे. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्र जेव्हा हनुमंतरायाला विचारतात तुला काय पाहिजे सांग, तुला काय पाहिजे. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू काही नको. नाही बाबा काहीतरी माग. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू एकच द्या. म्हटले काय. तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहावं एवढंच द्या. तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहावं एवढंच द्या. प्रभू हसायला लागले. प्रभूने सांगितलं हनुमंता बहुतेक तुझी ज्ञानेश्वरी पाठ नाही. हृदयामध्ये रामो. अरे आहेच ना. असता सर्व सुखाचा मी आहेच ना. आणि कशाला मलाच मागायला लागला आणखी. हनुमंतरायांनी सांगितलं बहुतेक प्रभू
माझी ज्ञानेश्वरी पाठ नाही का असं तुम्ही विचारता, पण बहुतेक तुम्हाला अर्थ पाठ नाहीत काही की ते बघा. म्हणजे हनुमंतरायाचं आणि प्रभूचं बोलणं आहे. ते म्हटलं ते मला सांगू नका, कारण निर्गुणाच्या दृष्टीने तुम्ही सगळीकडे सर्व व्यापक आहे, त्याच्यात मला काही घेणं देणं नाही. आता जे सगुण तुम्ही आहात ना, आशेच्या आशा माझ्या हृदयात येऊन राहा. ठीक आहे. हातातला धनुष्य खाली टाकला आणि हनुमंतरायाच्या हृदयामध्ये राहण्याकरता राम निघाले. ऐका, हातातला धनुष्य खाली टाकून निघाल्याबरोबर हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू धनुष्यासह या. हृदयात येऊन राहायचंय ना, धनुष्यासह या. ते म्हणते, अरे धनुष्याची काय गरज आहे? युद्धाच्या ठिकाणी धनुष्य पाहिजे, ज्या ठिकाणी जी वस्तू गरजेची आहे तिथे घेऊन जावी. कीर्तनात मोबाईलची काय गरज असते हो, माणसं तिथेच घेऊन येतात आणि इथं काही गरज नसते. तसं युद्धभूमीवर गेल्यानंतर धनुष्याची गरज आहे, हृदयात जाण्याकरता धनुष्याची काय गरज आहे, म्हणून मी घेऊन येत नाही. नाही म्हटले, मला धनुष्यासह या. अरे का नाही यायचं असेल तर धनुष्यासह या. ऐका, हातात धनुष्य घेतला आणि प्रभू हृदयात राहण्याकरता निघाले हनुमंतरायाच्या. तरी प्रभूंनी विचारलं, हनुमंता मला सांग, धनुष्यासहच या असं का? ऐका एवढं उत्तर. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू सध्या माझ्या मनात कुठलाही विकार नाही, म्हणून तुम्ही येऊ लागलात. पण हे विकार इतके विचित्र आहेत, कधी मनात येतील सांगता येत नाही. एखादा विकार निर्माण झाला तर त्याला मारण्याकरता तुमच्याकडे धनुष्यबाण असावा, म्हणून धनुष्यासह या. विठाला काय मोकलिले वणी सावध आणि वेढिले, म्हणून सांगितलं काने अरे जग जेठी देई भीती एक वेळा. ऐका, आता दोन गोष्टी माझ्या झाल्या. आता त्या गोपिकेनी राधेला विचारलं, अगं राधे, तुझ्यापासून कृष्ण दूर झाला असं म्हणतेस, हाका मारायला लागलीस. दूर झाला असं म्हणते, दूर झाला म्हणजे कुठं गेला? कुठं आहे नेमकं तो? नेमकं गेला असेल कुठं? राधेने सांगितलं, तुम्हाला सांगू, तो कुठं दूर गेला नाही म्हटले, आतापर्यंत इथंच होता. अभंगाचं तिसरं चरण. येलवरी होता संगा,
अंगे अंग लपवी. किती गंमत आहे तिसऱ्या चरणामध्ये पहा. राधा नावाची गोपिका सगळ्या गोपिकांना कृष्ण संबंधाने बोलायला लागली. तो कुठं गेला असेल तर राधेने सांगितलं काही नाही गे, आतापर्यंत इथंच होता, येतवरी होता संग. याचा अर्थ राधेला कृष्णाचा संग होता. आतापर्यंत आम्ही त्याच्या संगत आहोत. एक तत्वज्ञानाची प्रक्रिया सांगतो. जीवानं कोणाच्या संगत राहावं? जीवानं जडाच्या संघात राहावं का न राहावं? एक. जीवानं जीवाच्या संघात राहावं का न राहावं? दोन. जीवानं इतर देवाच्या संघात राहावं का न राहावं? तीन. आणि जीवानं भगवंताच्या संघात राहावं का न राहावं? चार. विकल्प विस्तार भरपूर आहे. जीव जडाच्या संसाराच्या संघात गेला तर पदरात दुःख रूपता येणार, कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. जीव जीवाच्या संगतीत गेला तर अपूर्णता येणार आहे. संसाराच्या संगतीत गेला तर दुःख रूपता. जीव जीवाच्या संगतीत गेला तर अपूर्णता, कारण हाही अपूर्ण हाही अपूर्ण, कशी पूर्णता व्हायची? म्हणून अपूर्णताच येणार. हाही जीव अपूर्ण आणि ज्या जीवाकडे गेला तोही अपूर्ण, म्हणून जीव जीवाकडे गेला तर अपूर्णता. जीव जडाकडे गेला तर दुःख रूपता. बरं एक काम करा, जीवानं इतर देवाकडे गेलं तर चालत